आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे तर ते बघणार आहे. मग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय बघा, तर अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कुणामध्ये असणार आहे. समजा हा एक मोलिक्यूल असेल आणि हा दुसरा मोलिक्यूल असेल. या एका मोलिक्यूलला दुसरा मोलिक्यूल असं एकमेकांच्या चिटकून बसलेत, म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये कुठलं तरी इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्याशिवाय ते चिटकून नाही बसणार. मग हे दोन मोलिक्यूल, परत तिसरा मोलिक्यूल, परत चौथा मोलिक्यूल, असे बरेचसे मोलिक्यूल समजा एकमेकांना जर एक चिटकून बसत असतील असे कुठल्या तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शननं, तर ते आपण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं कन्सिडर करतोय. आता विचार करूया आपण की जे काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ह्या दोन मोलिक्यूलमधलं किंवा ह्या मोलिक्यूलचं बाकीच्या मोलिक्यूल बरोबर जे काय असेल त्याला आपण म्हणतो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो कोणामध्ये, तर मोलिक्यूल्समध्ये. आता हे अट्रॅक्टिव्ह फोर्सवर डिपेंड आहे की ते मोलिक्यूल्स एकमेकांना किती घट्ट पकडून ठेवणार आहेत. थोडक्यात हे मोलिक्यूल दुसऱ्या बाकीच्या मोलिक्यूलना घट्ट पकडून ठेवत आहेत. मग हे सगळं कशावर डिपेंड असतं, तर त्या मोलिक्यूलच्या नेचरवर डिपेंड असतं. तर ते पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे किंवा नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहे. पण विचार करा, हे सगळे मोलिक्यूल्स आत्ता जर विचार केला तर हा काय याला चिटकून असा बसत नाही आहे. पण समजा आपण चिरमुरे घेतले तर चिरमुऱ्याचा एक चिरमुरा म्हणजे तुम्ही एक मोलिक्यूल समजा. मग ते चिरमुरे आपण इथे टाकले तर ते सगळे एकमेकांच्या बरोबर काय अटॅचड नसणार आहे, ते पसरून राहतील. मग का पसरून राहतील, तर त्यांच्यामध्ये कुठलाही इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे. पण ते समजा चिरमुऱ्याचा लाडू तयार केला असेल, बघा चिरमुऱ्याचा लाडू तयार केला असेल तर एक चिरमुरा दुसऱ्या चिरमुऱ्याला पकडून ठेवलेला असतो. म्हणजे तिथं एक चिरमुऱ्याला दुसरा चिरमुरा पकडून ठेवला आहे, म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये कोणतरी बाइंडर आला तिथं. तसंच त्या पद्धतीनं आपण इथं मोलिक्यूलचं नेचर जे आहे तर ते कुठल्या तरी नेचरमुळं तो मोलिक्यूल दुसऱ्या मोलिक्यूलला पकडून ठेवणार असतोय. तर त्या नेचरबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहे. आता बघा, तुम्हाला ही खडी साखर दिसत असेल. आता ही खडी साखर आहे. आता हा साखर आहे म्हणजे शुगरचा मोलिक्यूल आहे, सुक्रोज आहे याच्यामध्ये. मग हा खडी साखरमध्ये एकच मोलिक्यूल असणार आहे का शुगरचा, नाही आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे मोलिक्यूल्स असणार आहेत शुगरचे. मग ते सगळे शुगरचे मोलिक्यूल्स एकमेकांना पकडून ठेवलेत, घट्ट पकडून ठेवलेत. तर ते पण एक प्रकारचे इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाइंड करून ठेवलं एकमेकांना त्यांनी. मग हे कंपाऊंड सॉलिड आहे. मग सॉलिड कंपाऊंडमध्ये तुम्ही विचार केला तर सगळ्यात जास्त इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं कोणापेक्षा, लिक्विडपेक्षा. कोणापेक्षा, गॅसेसपेक्षा. म्हणजेच सॉलिड कंपाऊंडमध्ये हे सगळे मोलिक्यूल सुक्रोजचे एकमेकांना घट्ट पकडून बसलेत. मग जे काही इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कोणत्या प्रकारचं असेल तर ते पुढे बघूया आपण. पण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय, तर दोन मोलिक्यूलमध्ये जे काय अट्रॅक्शन त्याला आपण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. आता नॉर्मली बघितलं तर सॉलिड, लिक्विड, गॅस हे तीन स्टेट जर तुम्ही बघितले असतील तर तुम्ही बघा सॉलिडचे एक मोलिक्यूल्स कसे एकमेकांना घट्ट पकडून बसलेले असतात. तेच लिक्विडमध्ये एकमेकांना घट्ट पकडून बसलेले असतात पण एवढ्या स्ट्रॉंगली नसतात. हे सॉलिड असेल, हे लिक्विड असेल. आणि गॅसवाले कसे एकमेकांपासून खूप लांब असतात. ह्यांच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदम निग्लिजिबल असते. मग विचार करा, सॉलिडमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त आहे, लिक्विडमध्ये थोडंसं कमी आहे, गॅसमध्ये सगळ्यात कमी, निग्लिजिबल असं कन्सिडर करा तुम्ही. मग आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ह्या सगळ्या इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण का शिकणार आहे, तर नॉर्मली बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत मॅटरच्या. ते कोणत्या, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, व्हेपर प्रेशर, विस्कॉसिटी, इव्हॅपोरेशन, सरफेस टेन्शन, सॉलिबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड आहेत. मग आता बघा, नॉर्मली विचार करूया आपण, मेल्टिंग पॉईंटचा विचार करूया. समजा एखादा कंपाऊंड आहे, तो त्यातले मोलिक्यूल्स एकमेकांना घट्ट पकडून बसलेत. त्यांना तुम्हाला वेगळं करायचं आहे तर तुम्हाला एनर्जी जास्त द्यावी लागेल. का बरं, तर इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढं स्ट्रॉंग असेल तेवढं त्यांना वेगळं करण्यासाठी एनर्जी जास्त द्यावी लागेल. आता साधं सोपं एवढं कळतं बघा, बऱ्याच कंपाऊंड टू कंपाऊंड मेल्टिंग पॉईंट बदलतो. का बदलतो, तर त्यांच्या मोलिक्यूल्समधले इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बदलतं म्हणून. आता इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये 5 टाईप आहेत. त्या 5 टाईपपैकी जो पहिला टाईप आहे तो पहिला टाईप आहे आपला डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल डायपोल इंटरॅक्शन जे आहे तर ते डायपोल डायपोल इंटरॅक्शनमध्ये आपण काय बघणार आहे तर ते आपण बघू. बघा, पहिला डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता ह्याच्यामध्ये कळतं बघा, डायपोल आणि डायपोल. डाय म्हणजे किती, 2, पोल. आता डायपोल डायपोल इंटरॅक्शनमध्ये सगळ्यात मोस्ट फेमस असं एक्झाम्पल एक बघूया आपण. ते कोणतं आहे, तर HCl वाला एक एक्झाम्पल आहे. ते HCl एक्झाम्पल बघा, H-Cl. आता या एक्झाम्पलमध्ये HCl हा जो मोलिक्यूल तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये
हायड्रोजन आणि क्लोरीन ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. मग कोव्हॅलंट बॉन्ड कधी म्हणतो आपण? एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा असेल, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. ॲक्च्युली काय झालं असतं, हायड्रोजन आणि Cl ज्यावेळी एकटे एकटे असतात, सेपरेट इंडिव्हिज्युअली असतात, त्यावेळेला क्लोरीन हायड्रोजनला प्रपोज करतोय. हायड्रोजन म्हणतोय हाय हायड्रोजन, हाऊ आर यू? हायड्रोजन म्हणतोय आय एम फाईन, व्हॉट अबाउट यू? क्लोरीन म्हणतोय आय एम फाईन. जे काय औपचारिकता ती असते ती कंप्लीट करतात. मग क्लोरीन म्हणतोय की हायड्रोजन आय वॉन्ट युअर इलेक्ट्रॉन. मग का मागून घेतोय तो त्याच्याकडनं? तर क्लोरीनचे जे काय आउटरमोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असतो, म्हणजे 2, 8 आणि 7 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. मग त्याला 7चे 8 करायचे असतात. मग क्लोरीन हायड्रोजनला प्रपोज करून म्हणतोय की आय वॉन्ट 1 इलेक्ट्रॉन, प्लीज गिव्ह मी, वी मेक अ बॉन्ड. मग ठीक आहे, वी मेक अ बॉन्ड हे प्रपोजल पहिला देत नाही, तो पहिला इलेक्ट्रॉन दे म्हणतोय. पण हायड्रोजन म्हणतोय मी काय देत नाही आहे, कारण हायड्रोजन तसं बघायला गेलं तर एकदम खूप छोटा आहे. छोटा आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, तशा प्रकारे न्यूक्लियसपासून इलेक्ट्रॉन खूप जवळ असतो, होल्ड चांगला असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा सहज निघून नाही जात. मग हायड्रोजन दुसरं प्रपोजल देतोय, माझा एक अनपेड इलेक्ट्रॉन, तुझा एक अनपेड इलेक्ट्रॉन, माझा एक अनपेड इलेक्ट्रॉन, तुझा एक अनपेड इलेक्ट्रॉन, आपण बॉन्ड बनवूया. तुला चालत असेल तर ठीक आहे, आपण बॉन्ड बनवूया. मग दोघं मिळून ज्या वेळेला आपला आपला एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात त्याला कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि एकदा का कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला की HClचा मॉलिक्यूल तयार झाला समजा. आता कसं आहे, इथं एकदा का बॉन्ड तयार झाला, हे 2 इलेक्ट्रॉन याचे पण आहेत आणि हे याचे पण आहेत, ह्या 2 इलेक्ट्रॉनना फ्री पास आहे, इकडं पण फिरा आणि इकडं पण फिरा. आता लॉजिकनुसार जर बघितलं तर 2 इलेक्ट्रॉनला इकडे जर 10 राऊंड मारले तर ऑब्व्हियसली इकडे पण 10 राऊंड मारायला पाहिजेत. मग हे इकडे पण फिरले पाहिजे आणि इकडे पण फिरले पाहिजेत. पण ज्यावेळेला बॉन्ड तयार होतो त्यावेळेला क्लोरीन आपल्या अवकात दाखवतो. क्लोरीन काय दाखवतो? क्लोरीन एकदम दलिंदर आहे. कशासाठी दलिंदर आहे? इलेक्ट्रॉनसाठी. एकदम हावरा आहे. कशासाठी हावरा आहे? इलेक्ट्रॉनसाठी. कोणापेक्षा? तर हायड्रोजनपेक्षा. क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कोणापेक्षा? हायड्रोजनपेक्षा. Chlorine is a more electronegative than hydrogen. That's why that electron cloud attract towards the chlorine. That's why it carries slightly negative charge. म्हणजेच काय होतं बघा, ह्या दोन इलेक्ट्रॉनवर सगळ्यात जास्त डोळा क्लोरीनचा आहे. क्लोरीन काय करतो? हे दोन्ही इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त वेळ माझ्याकडे फिरावेत असं त्याचं मत असतं. का? तर तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग ह्या 2 इलेक्ट्रॉन इकडे 10 राऊंड मारले तर इकडे 2-3 राऊंड मारणार. म्हणजे हायड्रोजनला तिथून लांब जाता पण येत नाही आणि त्याच्याबरोबर जास्त थांबलं तर इलेक्ट्रॉन क्लाउड पण मिळत नाही आहे. पण थांबण्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरं कोण मिळेपर्यंत. मग HClमध्ये जर विचार केला तर हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त कोण वापरते? क्लोरीन. क्लोरीनची काय मानसिकता आहे? माझा इलेक्ट्रॉन पण मलाच पाहिजे आणि या बिचारा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन पण मलाच पाहिजे. पण पूर्णपणे तो घेत नाही, कधी कधी त्याला देतो पण परत. त्यामुळं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, इलेक्ट्रॉनची जी घनता आहे, ते 2च्या 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त काळ ह्या क्लोरीनकडे राहणार आहेत. म्हणून आपण या क्लोरीनवर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज देतो. थोडासा निगेटिव्ह चार्ज देण्यामागचं कारण आहे की इलेक्ट्रॉन क्लाउड थोडंसं अट्रॅक्ट झाले क्लोरीनकडे म्हणून. मग हायड्रोजनकडे कुठला चार्ज येणार? स्लाइटली पॉझिटिव्ह. आता हे स्लाइटली निगेटिव्ह आणि स्लाइटली पॉझिटिव्ह ज्या चार्ज सेपरेशन होतो अशा मॉलिक्यूल आपण म्हणतो पोलार मॉलिक्यूल. म्हणतो पोलार मॉलिक्यूल, पोलार बॉन्ड, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता पोलार मॉलिक्यूल तुम्हाला दिसतो याच्यामध्ये डायपोल, डाय म्हणजे किती? 2 पोल, डायपोल. हा याचा एक डायपोल दिसतोय. मी असाच अनेक मॉलिक्यूल काढतो HClचा दुसरा H-Cl. ह्याच्यामध्ये पण सेम असणार आहे. काय असणार आहे? तर H वर कुठला चार्ज आहे? स्लाइटली पॉझिटिव्ह. क्लोरीन कुठला? स्लाइटली निगेटिव्ह. मग आता ह्यांच्यामध्ये बघा स्लाइटली निगेटिव्ह आणि स्लाइटली पॉझिटिव्ह ह्यांच्यामध्ये बघा हे बॉन्डिंग दिसते तुम्हाला. हे जे बॉन्डिंग दिसते त्याला म्हणायचं डायपोल आणि डायपोल इंटरॅक्शन, म्हणजे हे डॉटेडवाला इंटरॅक्शन. मग आता विचार करा की डायपोल हे 2 पोल आहेत. 2 पोल म्हणजे कोणते? प्लस आणि मायनस. डायपोल हे समजा बॉन्डिंग येतं. परत दुसरं डायपोल हे 2 पोल आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असणार हे इंटरॅक्शन. मग तुम्ही HCl जर बघितलं तर HClमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांच्या बरोबर असे या डायपोल इंटरॅक्शननं एकमेकांना पकडून बसले असतील. आता हे जे काय डायपोल इंटरॅक्शन तुम्हाला दिसतं हे सगळ्यात महत्त्वाचं इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन तुम्हाला ह्या 2 मॉलिक्यूलमध्ये दिसते. हे जवळच्या मॉलिक्यूल बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन जे काय दाखवतात त्या इंटरॅक्शनला आपण म्हणतो डायपोल इंटरॅक्शन. आता
जी काय डायपोल मोमेंट आहे किंवा डायपोल मोमेंट आहे ती म्यूनं दाखवतो आपण. ॲक्च्युली डायपोल मोमेंट हे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे याच्यामध्ये. तो डायपोल मोमेंट म्हणजेच काय, ही डायपोल आणि ची मोमेंट जी आहे ती बऱ्यापैकी जी म्यूची व्हॅल्यू आहे ती जेवढी जास्त असेल तेवढा तो पोलार बॉन्ड असतो, जास्तीत जास्त पोलार बॉन्ड असतो. आणि जेवढा हा बॉन्ड जास्त पोलार असेल तेवढं हे इंटरॅक्शन हे स्ट्रॉंग असतं. त्यामुळं डायपोल मोमेंटवर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. डायपोल मोमेंटवर ह्या बॉन्ड किती स्ट्रॉंग असेल, किती वीक असेल, हे बऱ्याच गोष्टी त्याच्यावर डिपेंड असणार आहेत. आणि आता जे काही इलेक्ट्रॉन क्लाउड आहे ते कुठून कुठे शिफ्ट होते, तर या हायड्रोजनकडून या क्लोरीनकडे शिफ्ट होते. म्हणजेच इथं स्लाइटली प्लस आहे, इथं स्लाइटली मायनस आहे. इथं सुद्धा बघा बरं, इकडून इकडे शिफ्ट होते स्लाइटली प्लस पासून स्लाइटली मायनस पर्यंत. का, तर तुम्हाला मी सांगितलं द इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बिटवीन द टू बॉन्डेड ॲटम. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असल्यामुळे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे ओढून घ्यायला लागलाय. त्यामुळे हे डायपोल मोमेंट तुम्हाला दिसली ना. मग आता बघा डायपोल मोमेंट आपण कशी दाखवतो. समजा H-Cl असं असेल तर दाखवण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे, तर असा ॲरो काढतो आपण आणि इथं प्लस साईन देतो. हा प्लस साईन कुणासाठी, तर हायड्रोजनसाठी. हा ॲरो काय इंडिकेट करतो, इलेक्ट्रॉन क्लाउड कुणाकडे शिफ्ट होते, तर ह्या क्लोरीनकडे शिफ्ट होते, हे या साईननं दाखवतो. म्हणजे इथं कळतं तुम्हाला ह्याच्यावर स्लाइटली प्लस येणार आहे, ह्याच्यावर स्लाइटली मायनस येणार आहे. आता डायपोल मोमेंट कुठं कुठं सापडतं, HF मध्ये सापडतं किंवा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हचा डिफरन्स जास्त आहे अशा बॉन्डेड ॲटमच्या जे काही मॉलिक्युल्स आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्हाला डायपोल मोमेंट दिसतं. कुठं कुठं सापडतं अजून, तर बघा आयोडीन क्लोराईड असेल किंवा जे काही पोलार मॉलिक्युल्स आहेत ते सगळे पोलार मॉलिक्युल तुम्हाला किंवा OH बॉन्ड असणारे, बऱ्यापैकी OH बॉन्ड असणारे सगळे मॉलिक्युल्समध्ये तुम्हाला डायपोल मोमेंट तुम्हाला दिसेल. आता ह्या डायपोल मोमेंट तुम्ही विचार केला तर प्रत्येकाची डायपोल मोमेंट ही वेगवेगळी असते. त्यामुळे हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वेगळं वेगळं असतं. आता हे कुणावर डिपेंड आहे, तर त्यांच्या पोलॅरिटीवर डिपेंड आहे. यांची पोलॅरिटी जेवढी जास्त असेल जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तेवढं इंटरॅक्शन स्ट्रॉंग. मग हे जास्त कधी येतं, तर ह्या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढं ह्यांचा जो चार्ज सेपरेशन आहे तो फास्ट होतो, जास्त होतो. जेवढा चार्ज सेपरेशन जास्त असेल तेवढं हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला घट्ट पकडून बसतो, त्यांचं इंटरॅक्शन हे स्ट्रॉंग असतं. थोडक्यात काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हचा डिफरन्स जास्त पाहिजे. हे आता जे बघितलं आपण, हे आता आपण डायपोल इंटरॅक्शन बघितला. हा डायपोल इंटरॅक्शन आपल्या इंटरॅक्शनमधला फर्स्ट पॉईंट होता. आता जो दुसरा पॉईंट आपण बघणार आहे, दुसरा पॉईंट आहे तो आयन डायपोल. दुसरा पॉईंट आहे तो आयन डायपोल. आयन डायपोल इंटरॅक्शन. आता आयन डायपोल इंटरॅक्शनमध्ये आपण काय बघणार आहे, तर एक असणार आहे तो आयन असणार आहे आणि दुसरा असतं डायपोल. आता डायपोल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आणि हा आयन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. आता आयन दोन प्रकारचे आयन असतात. ते दोन प्रकारचे कोणते असतात, तर पहिला असतो कॅटायन आणि दुसरा असतो ॲनायन. कॅटायनवर कुठला चार्ज असतो, तर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲनायनवर कुठला चार्ज असतो, तर निगेटिव्ह चार्ज असतो. आता हे कसं, समजा मी मीठ घेतलं. मीठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना NaCl. आता हे NaCl मी काय केलं, तर पाण्यात टाकलं. NaCl पाण्यात टाकल्यानंतर ते आयनाइज होतं. आयनाइज होतं म्हणजे काय होतं, तर Na चा Na+ तयार होतो आणि Cl चा Cl- तयार होतो. यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर हे दोघे वेगळे होतात. आता वेगळे का झाले, तर Na+ आणि Cl- वेगळे का झाले पाण्यात टाकल्यानंतर, तर त्यांना कोणतरी दुसरं सापडलं. हे का दोघांपासून वेगळे झाले, डायव्होर्स का होतो यांच्यामध्ये, का डिस्ट्रीट झाले एकमेकांच्यापासून, तर ह्या दोघांना कोण सापडलं, तर पाणी सापडलं. त्या पाण्यासाठी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. मग ते कसं काय वेगळे झाले, आता हे नियम आहे, काय एक लॉ आहे, तर यांचं जे काही इंटरॅक्शन आहे हे Na आणि Cl मध्ये जे काय आयनिक बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन नवीन एक कुठला तरी बॉन्ड तयार होणार आहे, नवीन एक इंटरॅक्शन क्रिएट होणार आहे. ते कोणतं आहे, तर आयन डायपोल इंटरॅक्शन क्रिएट होणार आहे. म्हणून यांनी बॉन्ड तोडला. कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे त्या फॉर्मॅटप्रमाणे. मग ज्यावेळेला Na+ तयार झाला त्या Na+ आपण म्हणतो आयन. जेव्हा Cl- तयार होता ह्याला आपण म्हणतो आयन. पण Na+ ला आपण काय म्हणणार आहे, तर कॅटायन आणि Cl- ला काय म्हणणार आहे, ॲनायन. आता कॅटायन तर तयार झाले. आता हे तयार झाल्यानंतर आपण आयन तयार करून घेतले. हा आयन आहे. आयन तुम्हाला कळलं असेल, आयन कुणाला म्हणायचं, याच्यावर प्लस किंवा मायनस चार्ज असेल त्याला म्हणतो आयन. त्यामध्ये पण दोन प्रकार, कॅटायन आणि ॲनायन. आता मी तुम्हाला डायपोलबद्दल सांगतो. मी जसं HCl बद्दल सांगितलं तेच एक्झाम्पल मी तुम्हाला H2O बद्दल सांगतो. ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. आता वॉटर मॉलिक्यूल आहे, एक याच्यावर दोन लोन पेअर पण असते. आता इथं कसं आहे की ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. इथं पण हा ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे.
आणि ऑक्सिजन जर बघायला गेलं पिरियड टेबलमध्ये तर सेकंड नंबरचा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. मोस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह म्हणजेच मोस्ट सेकंड नंबरचा दलिंदर ॲटम आहे तो. कशासाठी दलिंदर म्हणतो मी? एकदम भिकारी आहे. कशासाठी भिकारी म्हणायचं? भिकारी म्हणजेच भिकारी म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया हावरा म्हणूया. कशासाठी हावरा? इलेक्ट्रॉनसाठी हावरा आहे. मग तो हे जे काय 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसत आहेत ह्या 2 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन स्वतःचा आहे, दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. पण ह्या दोन्हीपैकी स्वतःचा मलाच पाहिजे, हा इलेक्ट्रॉन मलाच पाहिजे असं म्हणतो तो. पण या बिचारा हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन पण मलाच पाहिजे असं त्या ऑक्सिजनचं मत असतं. मग हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे शिफ्ट होणार आहेत? थोडेसे ऑक्सिजनकडे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त वेळ ऑक्सिजनकडे राहणार आहेत, बिचारा हायड्रोजनकडे ते कमी वेळ राहणार आहेत. जे काही इलेक्ट्रॉन क्लाउड आहे हे इलेक्ट्रॉन क्लाउड ऑक्सिजनकडे शिफ्ट होतंय म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतो? तर स्लाइटली हा निगेटिव्ह चार्ज येतो. हायड्रोजनवर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज येतो. ह्याचा पण स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज येतो. पूर्णपणे का दाखवत नाही आपण? तर सगळ्याचे सगळं एकदमच त्याच्याकडे कायमचं गेलेलं नाही रे. हा बॉन्ड तयार झाला आहे, बॉन्ड आहे. काही वेळापुरतं जास्तीत जास्त वेळ ह्याच्याकडे राहत असतील पण ह्याच्याकडे थोडा वेळ तर येतात ना दोन्ही इलेक्ट्रॉन. त्यामुळे हा बॉन्ड आहे. मग वॉटर मॉलिक्यूलमध्ये जो बॉन्ड आहे हा पोलार बॉन्ड आहे. पोलार बॉन्ड का तयार झाला? तर ऑक्सिजन हा दलिंदर आहे इलेक्ट्रॉनसाठी, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडेच पाहिजे असं म्हणतोय पण कायमचं घेत नाही, थोडंफार ह्याला पण देतोय. त्यामुळे बॉन्ड अजून आहे, बॉन्ड तुटलेला नाही. मग आता हे बॉन्ड तयार व्हायच्या आधी ऑक्सिजननं बघा हायड्रोजनला एकदम गोड बोलून बॉन्ड तयार करून घेतला. तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन बॉन्ड बनवूया, म्हणजे आयुष्यभरासाठी हा बॉन्ड बनवूया वगैरे असं काय काय म्हटलं असेल. ते चांद तारे तोड लावूंगा वगैरे असं म्हटलं असेल. कोण? ऑक्सिजन हायड्रोजनसाठी. पण एकदा का बॉन्ड तयार झालं की कुठला चांद आणि कुठला तारे, एकदा बॉन्ड तयार झाला की आपली अवकात दाखवतो. काय अवकात दाखवतो? तर हावरापणा दाखवतो. 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ह्याच्यावर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज येतो. थोडाफार निगेटिव्ह चार्ज आल्यामुळं ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे ह्या बॉन्डला आपण म्हणतो पोलार बॉन्ड. तर ह्या बॉन्डला म्हणतो पोलार बॉन्ड. आता कसं होतं बघा, हे एकमेकांच्यापासून काय वेगळे झाले ह्यांच्यासाठी? कोणतरी सापडलं तर आधीच्या ह्याला आपण त्याच्याबरोबर ब्रेकअप करतो आणि दुसऱ्या नवीन जो काय ॲटम असेल तर त्याच्याबरोबर आपण बॉन्डिंग करतो. आपण म्हणजे हे मॉलिक्यूलमधले ॲटम्स. म्हणजे बघा आता समजा H+ आहे तर H स्लाइटली प्लस आहे. मग ऑब्व्हियसली सांगा प्लस आणि ह्यातला कोण याच्याबरोबर बॉन्ड करेल? तर Cl-. म्हणजेच तुम्ही जे काय हा H+ असेल तर H+च्या बाजूला कोण असेल? तर Cl- ह्याच्याबरोबर येऊन असा जो काय बॉन्डिंग करेल. बघा हे जे बॉन्डिंग आहे ना हे बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या बॉन्डिंगला म्हणायचं आयन. हा Cl आयन आहे आणि हा डायपोलमधला एक पार्ट आहे म्हणून याला म्हणतात डायपोलमधला एक पार्ट. म्हणजेच हे बॉन्डिंग जे दिसतंय तुम्हाला ह्याला म्हणायचं आयन डायपोल इंटरॅक्शन. आता मग Clचा ह्याच्याबरोबर जमलं, Na+ ग बसणार आहे का? Na+ कुणाबरोबर जमेल? मग ह्याच्यावर प्लस आहे, मग ऑब्व्हियसली ह्याच्यावर मायनस आहे. प्लस आणि मायनस म्हणजे काय होणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. मग त्या अट्रॅक्शनमुळं काय होतं तर Na+ इकडं आला आणि त्यांना कुणाबरोबर बॉन्ड तयार केला बघा बरं. ह्या ऑक्सिजन बरोबर असा बॉन्ड तयार केला. हा फिजिकल बॉन्ड आहे बरं का, केमिकल बॉन्ड नाही. त्यामुळं Na+ला म्हणूया आयन आणि हा डायपोलमधला एक पार्ट आहे म्हणून हा डायपोल. आयन आणि डायपोल इंटरॅक्शन. मग आयन डायपोल इंटरॅक्शनमध्ये एक प्लस असायला पाहिजे म्हणजे एक आयन असायला पाहिजे किंवा मायनसवाला असायला पाहिजे म्हणजे मायनसवाला आयन असायला पाहिजे. आणि दुसरा कोण पाहिजे? तर हा डायपोलवाला मॉलिक्यूल पाहिजे. तर ह्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग दिसतंय याला म्हणायचं हे बॉन्डिंग किंवा हे बॉन्डिंग याला म्हणायचं आयन डायपोल इंटरॅक्शन. त्यामुळे बघा मीठ पाण्यामध्ये विरघळतं. मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर या दोघांचं आयोनायझेशन होतं. ते का होतं? हा पाण्याबरोबर बॉन्ड तयार करायचे म्हणून होतं. आता याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत की जो काय आयन आहे तुमचा हा ह्याच्या साईजवर पण डिपेंड आहे की तो किती त्याची साईज जेवढी मोठी असेल तेवढं तो ह्याच्याबरोबर बॉन्डिंगमध्ये थोडासा वीक असेल. जेवढी साईज छोटी असेल तो बॉन्डिंगमध्ये स्ट्रॉंग असतो. आता हे साईजबद्दल आपण थोडेसे ट्रेंड आपण नंतर बघणारच आहे. पण आयन डायपोल इंटरॅक्शन हे इथंपर्यंत आपण बघितलं आहे. आता जो काही थर्ड पार्ट आहे जो तिसरा इंटरॅक्शन आहे. टोटल आपल्याला 5 इंटरॅक्शन बघायचे आहेत. त्यापैकी जो तिसरा इंटरॅक्शन आहे तो तिसरा इंटरॅक्शन कोणता आहे बघा तर थर्ड इंटरॅक्शन डायपोल. DIPOLE डायपोल आणि इंड्युस्ड डायपोल INDUCD इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आता एक कसा पाहिजे तर एक डायपोलवाला पाहिजे आणि दुसरा कसा पाहिजे? इंड्युस्ड डायपोलवाला. आता इंड्युस्ड डायपोल म्हणजे कसं बघा, एक कसा पाहिजे तर पोलार मॉलिक्यूल पाहिजे.
पोलारवाले तुम्हाला माहिती आहे कुठलं इंटरॅक्शन दाखवतात, डायपोल इंटरॅक्शन दाखवतात. आणि दुसरा कसा पाहिजे बघा बरं, तर नॉन पोलार पाहिजे. नॉन पोलार. नॉन पोलार म्हणजेच काय, त्याच्यावर चार्ज सेपरेशन नसते असं. मग आता चार्ज सेपरेशन नसते असं मग कोण कोण घेऊ शकतो आपण, तर बघा पहिला वॉटर मोलिक्यूल घेऊया आपण. आता मी एक्झाम्पल घेतो, म्हणजे बघा जो पोलार मोलिक्यूल आहे तो पोलार मोलिक्यूल समजा मी A-B टाईपवाला एक पोलार मोलिक्यूल घेतला. ह्याच्यावर असा विचार करूया की एवर स्लाइटली प्लस चार्ज आहे, बीवर स्लाइटली मायनस चार्ज आहे, आणि मी C वाला जो घेतला तो नॉन पोलार मोलिक्यूल आहे समजा. आता नॉन पोलार म्हणजे ह्याच्यावर कोणताही पोल नाही आहे, प्लस नाही आहे, मायनस नाही आहे. सेंट्रल न्यूक्लियस असतो, बाहेर इलेक्ट्रॉन फिरत असतात, तुम्हाला माहिती आहे. आता बघा ह्याच्यावर स्लाइटली मायनस आहे. मग समजा मी हे दोन मोलिक्यूल एकमेकांच्या जवळ आणले, त्यांना जबरदस्तीने जवळ आणलं थोडंफार, तर ह्या जो काय स्लाइटली मायनस आहे, हा स्लाइटली मायनसमुळं ह्याचे जे काही इलेक्ट्रॉन क्लाउड आहे हे दुसऱ्या बाजूला शिफ्ट होतं, थोडंसं दुसऱ्या बाजूला शिफ्ट होतं, टेम्पररी शिफ्ट होतं. कधीपर्यंत, जोपर्यंत हा मोलिक्यूल याच्याबरोबर आहे तोपर्यंत. मग ज्यावेळेला हा स्लाइटली मायनस त्याच्या जवळ येईल त्यावेळेला हे A-B वाला हा Cच्या इथं, हा C मोलिक्यूलच्या इथं थोडासा पॉझिटिव्ह इकडं तयार होतो, थोडासा निगेटिव्ह इकडं तयार होतो तात्पुरत्या स्वरूपात. इथं स्लाइटली मायनस आहे, इथं स्लाइटली प्लस आहे. इथं कसं आहे, हा पोलार आहे, हा नॉन पोलार आहे. पण हा नॉन पोलार जरी असला तरी तात्पुरत्या काळासाठी, थोड्या वेळासाठी ह्या निगेटिव्ह चार्ज जवळ आलाय म्हणून ह्याचे निगेटिव्ह वाले थोडंसं इकडं शिफ्ट करतो. का शिफ्ट करतो, निगेटिव्ह काय असतं, अट्रॅक्शन असतं. निगेटिव्ह अट्रॅक्शन असतं. त्यामुळं इलेक्ट्रॉन जरा इकडं शिफ्ट झाले, त्यामुळे काय झालं, इकडं मायनस चार्ज आला आणि इकडं प्लस चार्ज आला. आणि हे जे काही इंटरॅक्शन तुम्हाला दिसतं याचा मायनस चार्ज आणि याचा प्लस, ह्या इंटरॅक्शन आपण म्हणतो हा डायपोलवाला, आणि हा जो आहे तो इंड्युस्ड डायपोलवाला. म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं म्हणजे जबरदस्तीनं ह्याच्यावर प्लस आणि मायनस चार्ज आणायला लावला. कुणी आणायला लावला, तर ह्या मोलिक्यूलच्या जे काही निगेटिव्ह पार्ट आहे किंवा ह्याचा पॉझिटिव्ह पार्ट असेल तर पॉझिटिव्ह पलीकडे येईल, निगेटिव्ह इकडे येईल. म्हणजेच हे जे काही बॉन्डिंग तुम्हाला दिसतं हे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शनचं बॉन्डिंग आहे. याचं एक्झाम्पल तुम्हाला एक देता येते. म्हणजे समजा अमोनिया असेल, अमोनिया म्हणजेच तुम्हाला माहिती आहे NH3. हा NH3 हा पोलार आहे, पोलार मोलिक्यूल आहे. आणि जो काय बेन्झिन आहे, समजा बेन्झिन तुम्हाला माहिती आहे C6H6 हा नॉन पोलार आहे, नॉन पोलार आहे. आता दोघांना एकत्र केला तर काय तयार होतं, तर NH3 हा जो काय NH3 आहे हा जो पोलार मोलिक्यूल आहे हा पोलार मोलिक्यूल, आणि C6H6 हा जो काय नॉन पोलार मोलिक्यूल आहे, ह्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग क्रिएट होतं ह्या बॉन्डिंगला आपण म्हणतो डायपोल आणि इंड्युस्ड डायपोल. म्हणजे हा कोणता आहे, तर पोलारवाला मोलिक्यूल आहे. म्हणजे ह्याच्यावर कुठला आहे, तर स्लाइटली मायनस, ह्याच्यावर स्लाइटली प्लस. कार्बनवर कुठला आहे, स्लाइटली प्लस, ह्याच्यावर स्लाइटली मायनस. इकडं थोडंसं बेन्झिनमध्ये शिफ्ट होत राहतं, कोणत्या बाजूला आहे अमोनिया त्याच्यावर डिपेंड राहतं की कुठं प्लस येणार कुठं मायनस येणार. थोडक्यात काय, डायपोल आपण आत्तापर्यंत बघितला. इंड्युस्ड म्हणजेच काय, नॉन पोलार मोलिक्यूलला तात्पुरत्या स्वरूपात त्याचा चार्ज सेपरेट करायला लावायचा आणि बॉन्ड तयार करायचा, याला म्हणायचं डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आता जो चौथा पार्ट आपण बघणार आहे तो चौथा पार्ट आहे तो लंडन डिस्पर्शन फोर्स. चौथा पार्ट आहे तो लंडन डिस्पर्शन फोर्स. लंडन डिस्पर्शन फोर्स. ॲक्च्युली लंडन डिस्पर्शन फोर्स हे असं का म्हणतो आपण त्याला, तर एक सायंटिस्ट होता फ्रिज लंडन, ते 1930ला हे जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते त्यानं सांगितलं, त्यामुळं त्याच्या नावानं आपण ते लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघतोय. ॲक्च्युली अजून एक नाव आहे, आपण त्याला व्हॉन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हणू शकतो. व्हॅन डर व्हॉन डर वॉल्स फोर्स सुद्धा म्हणू शकतो आपण. आता हे जे काही लंडन डिस्पर्शन फोर्स आहे हे कसं काय कळालं किंवा कसं काय ऑब्झर्व झालं, तर त्यासाठी एक इंटरेस्टिंग फॅक्ट काय बघा. जे काही नोबेल गॅसेस आहेत ते नोबेल गॅसेस आपण थोडेसे प्रेशराईज केले तर लिक्विड फॉर्ममध्ये जातात. किंवा एक साधं सोपं घेऊया बेन्झिन. बेन्झिन हा नॉन पोलार मोलिक्यूल आहे, नॉन पोलार. नॉन पोलार म्हणजे ह्याच्यावर चार्ज सेपरेशन होत नाही, प्लस मायनस येत नाही असा मोलिक्यूल आहे. मग तरीसुद्धा बेन्झिन जर घेतलं तर ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ काय निघतो, मग लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे मोलिक्यूल एकमेकांना असे पकडून ठेवलेत त्यांनी, मग ते मोलिक्यूल एकमेकांच्या बरोबर आहेत. पण एवढं चांगलं इंटरॅक्शन नाही, एवढं असं स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे, पण ते मोलिक्यूल एकमेकांना पकडून ठेवलेत.
मग असं काय होतंय की जेणेकरून त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन क्रिएट होते? तर हे मॉलिक्यूल ज्यावेळेला एकमेकांच्या बरोबर राहतात त्यावेळेला काय होतं, हा समजा मॉलिक्यूल असेल, हा दुसरा मॉलिक्यूल असेल, तर याचं इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉनची घनता ही थोडीशी एका बाजूला शिफ्ट होते. ज्या बाजूला शिफ्ट होते तात्पुरत्या स्वरूपात त्या बाजूला साईडने निगेटिव्ह चार्ज होतो. ज्या बाजूकडून शिफ्ट झाले त्या बाजूला साईडली पॉझिटिव्ह चार्ज होतो. या मॉलिक्यूलचं काय होतं, ह्या बाजूला साईडली निगेटिव्ह, ह्या बाजूला साईडली पॉझिटिव्ह. पण हे जे काही तात्पुरत्या स्वरूपात जे काही चार्ज सेपरेशन होतो तो थोडासा चार्ज सेपरेट होतो. तात्पुरत्या म्हणजेच थोड्या वेळापुरता, हा ह्याच्याबरोबर थोड्या वेळापुरता असेल, पण दुसरा मॉलिक्यूल थोड्या वेळापुरता असेल, पण तिसरा मॉलिक्यूल थोड्या वेळापुरता असेल. परमनंट कोण त्याच्याबरोबर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. मग ह्याच्यामध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला दिसतंय, हा मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल, याला आपण काय म्हणतो, लंडन डिस्पर्शन फोर्स. डिस्पर्शन फोर्स का, डिस्पर्स झाला, चार्ज डिस्पर्स झाला, हा प्लस तिकडे गेला, मायनस इकडे आला. हे कशामुळे आला, तर हा मॉलिक्यूल तुम्ही जवळ आणलाय. मग त्यांना जवळ आणलाय म्हटल्यानंतर त्यांना थोडासा चार्ज सेपरेट करावा लागतो की या मॉलिक्यूल बरोबर मॅच करून घ्यायला. का बरं, तर ह्याच्या बाहेर पण इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्या बाहेर पण इलेक्ट्रॉन रिपल्शन असणार. मग रिपल्शन असेल तर एकमेकांपासून लांब जातील. तसं होऊ नये म्हणून हे स्वतःमध्ये चेंज करून घेतात, थोडंसं स्वतःमध्येच तात्पुरत्या काळापुरती पोलॅरिटी आणतात आणि त्या पोलॅरिटीचा परिणाम म्हणजेच तुम्हाला हे लिक्विड फॉर्ममध्ये दिसेल. किंवा बघा, बरेचसे गॅस जे आहेत ते बरेचसे गॅस तुम्ही कॉम्प्रेस केले तर लिक्विड फॉर्ममध्ये जातात. ते का जातात, तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतर त्यांना नाईलाज म्हणून त्यांना चार्ज सेपरेट थोडासा करावा लागतो आणि दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर जमवून घ्यावं लागतं. पण तुम्ही काही जे मटेरियल आहेत ते तुम्हाला डायरेक्ट लिक्विड फॉर्ममध्ये दिसतील नॉन पोलारवाले, पण काही आहेत ते नॉन पोलार आहेत ते गॅसेस फॉर्ममध्ये तुम्ही कॉम्प्रेस केलं तर लिक्विड फॉर्ममध्ये जातील. आता इथं असा एक फॉर्मॅट आहे की जेवढा मॉलिक्यूल मोठा असेल, जेवढा लांब असेल, जेवढी साईज जास्त असेल, तेवढं व्हॉन्ड्रल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जास्त असतं. का जास्त असतं, तर चार्ज सेपरेट करायला, चार्ज दुसऱ्या बाजूला पाठवायला जास्त स्पेस मिळते. त्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवा, आपण अल्केन बघणार आहे, जेवढी नंबर ऑफ कार्बन्स वाढत जातील तेवढी चेन जेवढी मोठी असेल तेवढं साईज वाढते. साईज वाढल्यामुळे चार्ज सेपरेशनला तेवढी जागा मिळते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वाढतं. त्यामुळे लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स आहे हे तिथं जास्त ऑब्झर्व होईल. आत्ताचे बघितलं आपण ते नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये डेव्हलप होणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजेच लंडन डिस्पर्शन फोर्स आहे. आता जो काही पाचवा आपण बघणार आहे तो पाचवा आहे तो लास्टवाला, तर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग एकदम सोपं आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजेच काय बघा, ते एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कधीचं, समजा ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, हायड्रोजन बॉन्डिंगसाठी मॉलिक्यूल कसा असायला पाहिजे, पोलार असायला पाहिजे. त्याबरोबर त्याच्यामध्ये कोण पाहिजे, तर हायड्रोजन पाहिजे. म्हणजे हायड्रोजन पाहिजे आणि तो मॉलिक्यूल पोलार पाहिजे. असं असेल तर तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला ऑब्झर्व होईल. मग हायड्रोजन बॉन्डिंगसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर ह्या दोन ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे हा रिस्पॉन्सिबल आहे. हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याच्या कम्पेअर हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं तसं याच्यावर साईडली निगेटिव्ह चार्ज येतो, याच्यावर साईडली पॉझिटिव्ह चार्ज येतो. हे डायपोल सारखंच आहे, पण हायड्रोजन असल्यामुळे आपण त्याला हायड्रोजन बॉन्डिंग हे स्पेसिफिक नाव दिले. आणि हा वॉटर मॉलिक्यूल समजा असा घेतला मी, तर आता हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, समजा हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा एक वॉटर मॉलिक्यूल आणि हा एक वॉटर मॉलिक्यूल असेल समजा. तर ह्याच्यावर साईडली मायनस, ह्याच्यावर साईडली प्लस. आता एका वॉटर मॉलिक्यूलचा मायनस, दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा प्लस, ह्यांच्यामध्ये जे काही तुम्हाला हे बॉन्डिंग दिसतंय हे बॉन्डिंग डायपोल टाईप सारखंच आहे, पण हायड्रोजन असल्यामुळे त्याला आपण वेगळा टाईप देतोय, तो म्हणजेच हायड्रोजन बॉन्डिंग. आता पाण्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला सापडतं. आता हायड्रोजन बॉन्डिंगचं जर डेफिनेशन सांगायची म्हणलं ती अशी असते, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली पोलराइज्ड हायड्रोजन. पॉझिटिव्हली पोलराइज्ड हायड्रोजन म्हणजे कोणता, हा इफ वन मॉलिक्यूल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे एका मॉलिक्यूलचा प्लस, पण तो कोण पाहिजे, हायड्रोजनच पाहिजे, दुसरा चालणार नाही हायड्रोजन बॉन्डिंगसाठी. आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा कोण, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणताही असेल, मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्या मॉलिक्यूलमध्ये कोण आहे, तर ऑक्सिजन आहे. आता
हे 2 मॉलिक्यूल वॉटरचे घेतले होते म्हणून तुम्हाला हे आता मी या फॉर्मॅटमध्ये सांगितलं. जर समजा इन केस मी जर समजा इथं पाण्यामध्ये समजा मी अमोनिया टाकला असेल, अमोनिया माहिती आहे NH3 तुम्हाला, तर अमोनिया टाकला असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा अमोनिया टाकून आपण बघूया. आता अमोनिया टाकला म्हणजेच कोण आला? नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. तर एक लोन पेअर असते. आता अमोनियामध्ये बघा बरं, नायट्रोजनवर कोणता चार्ज असणार आहे? सायटी मायनस. का सायटी मायनस? तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा? हायड्रोजनपेक्षा. ऑब्वियसली इलेक्ट्रॉन क्लाउड कोणाला अट्रॅक्ट होणार? नायट्रोजनकडे. ह्याच्यावर कुठला चार्ज आला? मायनस. ह्याच्यावर कुठला चार्ज आहे? प्लस. आता हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, ह्याच्यावर मायनस चार्ज आहे, थोडासा मायनस आहे, स्लाइटली मायनस आहे, आणि ह्याच्यावर स्लाइटली प्लस आहे. हे जे बॉन्डिंग तुम्हाला दिसते ना रेडवाला, याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. आणि आपण ते डॉटेड लाईनच दाखवतो. नॉर्मली कुठल्या कुठल्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये दिसतं ते? इथं समजा नायट्रोजन असेल तरी चालतं, ऑक्सिजन असेल तरी चालतं, फ्लोरीन असेल तरी सुद्धा चालतं, पण इथं इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिजे. आणि दुसरा कोण पाहिजे? तर हायड्रोजनच पाहिजे, तरच तुम्हाला इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दिसतं. मग आता इथं हे हायड्रोजन बॉन्डिंग बऱ्याच मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला दिसतं. मग त्याच्यामध्ये पण एक लक्षात घ्या की एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला ज्यावेळेला पकडून ठेवतो त्यावेळेस दुसऱ्या मॉलिक्यूलचा किंवा पहिल्या मॉलिक्यूलचा तिथं हायड्रोजन इन्व्हॉल्व पाहिजे, तरच तुम्हाला ते हायड्रोजन बॉन्डिंग दिसतं. अदरवाईज हायड्रोजन बॉन्डिंग दिसत नाही. आता हायड्रोजन बॉन्डिंग हे मी वेगवेगळ्या मॉलिक्यूल्समध्ये बघितलं. आता याच्यामध्ये अनेक पार्ट असा होतो की तो इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामोलिक्युलर म्हणजेच मोलिक्यूलमध्ये असणारा हायड्रोजन बॉन्डिंग. समजा मी इथिलीन ग्लायकॉल घेतला असेल, ग्लायकॉल कधी म्हणतो आपण? 2 OH असतील तर ग्लायकॉल म्हणतो. O आणि H, CH2O आणि H. आता ह्याच्यामध्ये बघा O आणि H आला. ओवर कोणता चार्ज असणार आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मायनस चार्ज असणार आहे, सगळ्यात हवरा इलेक्ट्रॉनसाठी. ह्याच्यावर प्लस असणार आहे, ह्याच्यावर पण सेम मायनस, ह्याच्यावर पण प्लस. आता ह्याच्यामध्ये बघा कसं काय बॉन्डिंग होतं. हा एकच मॉलिक्यूल आहे, ह्या मॉलिक्यूलमध्ये 2 OH आहे, इथं पण एक OH आहे, इथं पण एक OH आहे. मग या मॉलिक्यूलचा O, या मॉलिक्यूलचा H दिसतंय का? बघा हे जे बॉन्डिंग तुम्हाला दिसतं, या बॉन्डिंगला आपण असं म्हणू शकतो इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामोलिक्युलर म्हणजेच एकाच मॉलिक्यूलमध्ये असणारा हायड्रोजन बॉन्डिंग. आता मगाशी काय बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी? 2 वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये बघितलं होतं. तसं इथं 2 वेगळ्या नव्हे, एकाच मॉलिक्यूलमध्ये आपण हे बॉन्डिंग बघतोय. या बॉन्डिंगला आपण म्हणतो इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे एक्झाम्पल दिले ते मी इथिलीन ग्लायकॉलचं एक्झाम्पल तुम्हाला मी दिले. आता हे जे काय आपण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळे बघितले, ह्या इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग काय किंवा फायदा काय? तर ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण त्या मटेरियलविषयी बऱ्याचशा इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो समोरच्याला. त्यापैकी समजा मी असं सांगतो की त्याचा बॉइलिंग पॉईंट असं समजा सांगतो. तर हायड्रोजन बॉन्डिंग आणि बॉइलिंग पॉईंट किंवा कुठलंही इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याच्या मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, व्हिस्कॉसिटी, सरफेस टेन्शन या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग होतो. आता मी थोडंसं मी डिफरन्शिएट करतो बघा. H2O म्हणजे पाणी, H2O ह्याच्यामध्ये कसं आहे तर O आणि H बॉन्ड आहे. समजा अमोनिया असेल NH3, त्याच्यामध्ये N आणि H बॉन्ड आहे. आता हे 2 मॉलिक्यूल किंवा HF घेतो मी, HF ह्याच्यामध्ये H आणि F हे 2 बॉन्डिंग आहे, एक बॉन्डिंग आहे F आणि H. पण कॉमन काय बघा सगळ्यांच्यामध्ये? कॉमन कोण आहे तर H हा कॉमन आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे तर ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन. मग याची पोलॅरिटी, याची पोलॅरिटी आणि याची पोलॅरिटी, तिघांची सुद्धा पोलॅरिटी ही वेगवेगळी असते. पोलॅरिटी बदलली की त्यांचे इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बदलतं. म्हणजे तिघांचं सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग हे वेगवेगळं असणार आहे. जेवढा जास्त पोलार तेवढं त्याचं हायड्रोजन बॉन्डिंग हे जास्त असतं, जेवढा कमी पोलार तेवढं त्याचं हायड्रोजन बॉन्डिंग कमी असतं. आता इथं जर बघितलं आपण तर इथं या सगळ्यांचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असणार आहे. मग हा बॉइलिंग पॉईंट कोणावर डिपेंड आहे तर जेवढा इलेक्ट्रॉनिक डिफरन्स जास्त असेल, मी सांगितलं तसं जेवढा पोलार असेल तेवढा तो इलेक्ट्रॉनिक डिफरन्स जास्त असतो. याचा अर्थ इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं. जेवढा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तेवढं त्यांना ब्रेक करायला रिक्वायर्ड असणारी एनर्जी जास्त लागते. जेवढी जास्त लागेल तेवढं तो बॉइलिंग पॉईंट जास्त दाखवणार आहे. मग आता इथं नॉर्मली बघितलं तर बॉइलिंग पॉईंट कुणावर डिपेंड असतं तर मोलार मासवर डिपेंड असतं. पण हे मोलार मास तसे बघायला गेलं तर कमी आहेत, तरीसुद्धा ह्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. कुणामुळे जास्त आहे तर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे हायड्रोजन बॉन्डिंग बघितल्यानंतर मी तुम्हाला कॉमनली जर सांगायचं म्हटलं की इंटरमोलिक्युलर फोर्स आणि त्यांची काही थर्मल प्रॉपर्टीज आहेत तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बघा 3 स्टेट सांगितल्या मी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कुठं असणार आहे तर सॉलिड फॉर्ममध्ये असणार आहे. सगळ्यात नंतर कोणामध्ये असणार आहे लिक्विड फॉर्ममध्ये असणार आहे, नंतर कोणामध्ये असणार आहे तर गॅसेस फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजेच सगळ्यात
कमी इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन गॅसमध्ये, मिडियम लिक्विडमध्ये आणि सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त. आज सॉलिडमध्ये पण कंपाऊंड टू कंपाऊंड ते इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चेंज होऊ शकतं. हा जो पार्ट सांगितला हा इम्पॉर्टंट कशासाठी आहे, तर इथून पुढे ज्या काही आपण मोलिक्युल्सचा स्टडी करणार आहे त्यांच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करता येईल. किंवा विस्कॉसिटी असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची गरज लागणार आहे. आतापुरतं एवढंच. ह्याच्या पुढचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.